टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी में श्रमजीवी संगठनों द्वारा पंचायत समिति पे धरना आंदोलन किया गया था। हम आपको बता दें कि महाराष्ट्र जल जीवन मिशन हर घर नल से जल का उनका नारा था और उनका कहना है कि पाइप बिछा दिया गया है, ना तो टंकी बनी है और ना ही पानी का व्यवस्था है। इस तरह से जो है ठेकेदारों ने काम किया हुआ है और साल भर से ज़्यादा हो गया। और माननीय श्री मोदी जी का ये योजना था कि हर घर जल पहुंच जाए ताकि लोगों को समस्याएं ना हो। तो इस योजना का गलत फ़ायदा उठाते हुए ठेकेदार या शासन प्रशासन जो भी है, 1 साल से ज़्यादा हो गया पाइपें डाल करके छोड़ दी गई है। और श्रमजीवी संगठन द्वारा बताया गया कि बहुत सारे ठेकेदारों को जो है कि ब्लॉक लिस्ट में भी डाल दिया गया है। उन पे रोज़ का 2000 से लेकर 1200 रुपये तक का दंड लगा है और काम ये लोग नहीं कर रहे हैं। तो इसी को लेकर के ये धरना चल रहा है। अगर इनकी मांगें पूरी नहीं हुई तो ये बड़ा आंदोलन करने वाले हैं। तो चलिए हम खुद सुनाते हैं आपको इनके जुबानी। यांच्या संयुक्त विद्यमानाने ही योजना सुरू केलेली आहे आणि ती योजना 4 सप्टेंबर 2020 रोजी सुरू केली आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत ही योजना पूर्ण तालुक्यामध्ये राबवली, परंतु सगळ्या ठिकाणी अर्धवट स्वरूपाची ही योजना चालू आहे। त्यामुळे आमची श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अशी मागणी आहे तर संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक घराला, झोपडीला, प्रत्येकाला शुद्ध पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे। याकरता आमचं आजचं आंदोलन या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे। या अगोदर सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्हाला इथल्या प्रशासनाने लेखी स्वरूपात दिलं होतं की 2000 मार्चपर्यंत 23 मार्चपर्यंत 31 डिसेंबरपर्यंत आम्ही ही योजना पूर्ण करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं। परंतु ते लेखी कागदावरच राहिलं आणि आत्तापर्यंत ती योजना पूर्ण झालेली नाही। म्हणून आम्ही आज पुन्हा या ठिकाणी ठिय्या आंदोलन श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इथे ठेवलेलं आहे आणि 2 दिवस आम्ही या ठिकाणी बसणार आहोत। आज वस्तीचं हे आंदोलन आहे। देखा जाए तो हर गांव में करोड़ों का निधि पानी का जो टंकी बनाने के लिए आया था, तो क्या अभी तक वो पूर्ण नहीं हुआ है? अभी तक आप लोग को पानी नहीं मिला? नहीं, हम लोगों ने श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही गावपाड्यांमध्ये आमच्या गावातल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी म्हणजे 197 योजना आहेत या तालुक्यामध्ये पाण्याच्या संदर्भात। तर या 197 योजनांपैकी 66 योजना अर्धवट पूर्ण झालेल्या आहेत आणि अर्धा काम त्यांचं पूर्णपणे बाकी आहे। तो क्या समस्या आ रही है कि वो काम पूर्ण नहीं हो रहा है? हे ठेकेदारांचं प्रॉब्लेम सांगतात। शासनाची निधी नाही, ठेकेदार एक ठेकेदाराकडे 40-40, 30-30 योजना एकाकडे दिलेल्या आहेत। त्यामुळे ते गावपाड्यापर्यंत पोहोचत नाही, त्या योजना पूर्ण करण्यामध्ये ते असफल झालेले आहेत। जैसे आप कह रहे हैं कि ठेकेदार बोल रहे हैं कि उनके पास निधि नहीं है। हाँ, लेकिन जो करोड़ों रुपया आया था वो क्या खत्म हो चुका है? उसके अंदर तो बनना चाहिए था ना। तो प्रश्न जो आहे तो निधी संपली का निधी आता उपलब्ध नाही, त्याच्याशी आम्हाला काही संघटनेला घेणे देणे नाही किंवा या जनतेला घेणे देणे नाही। जनता फक्त एवढंच बघते का आम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी गावपाड्यापर्यंत प्रत्येक पाड्यातल्या माणसाला, व्यक्तीला हे शुद्ध पिण्याचं 55 लिटर पाणी मिळालं पाहिजे। ही भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। अगर आपकी मांगे पूरी नहीं होती है तो आप क्या करेंगे? तो मांगे अगर नहीं पूरी कर सकते वो लोग, तो हम लोग इससे भी ज़्यादा तीव्र आंदोलन श्रमजीवी संगठन के माध्यम से थाना में कलेक्टर ऑफिस रहेगा या जिला परिषद रहेगी, उस जगह पे हम लोग करेंगे।
जिस तरह से अभी हमने प्रदीप चौधरी जी से बात किया है, इन्होंने बहुत सारी समस्याएं बताई हैं, तो इस पे आप क्या कहना चाहेंगे जो समस्याएं हैं? खरं तर या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी एक अतिशय क्रांतिकारी योजना आणली। 4 सप्टेंबर 2020ला त्याचं शासन परिपत्र आलं। हर घर नल से जल, म्हणजे प्रत्येक घरात नळाने पाणी, अशी चांगली क्रांतिकारी योजना आणली। आणि म्हणजे देशाच्या पंतप्रधानांचं एक चांगलं स्वप्न होतं की या देशातील महिलांच्या डोक्यावरचा अंडा खाली आला पाहिजे। महिलांना जे पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं, 1-1 किलोमीटर पाण्यासाठी चालावं लागतं, ते त्यांचं चालणं थांबलं पाहिजे आणि महिलांची श्रम कमी झाली पाहिजे। त्यासाठी त्यांनी चांगली क्रांतिकारी योजना आणली। 2020 रोजी जे JR आल्यानंतर, शासन निर्णय आल्यानंतर 31 मार्च 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणी द्यायचं होतं। खरं तर आता 1 वर्ष उलटून गेलं, परंतु ही योजना भिवंडी तालुक्यामधील 197 योजनांपैकी अधिकाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे फक्त 25 पाड्यांमध्येच, गावपाड्यांमध्येच सुरू झालेले आहे। खरं तर प्रत्यक्षात आम्ही ज्यावेळेस गावपाड्यात फिरतो त्यावेळेस शासन निर्णयाप्रमाणे किंवा अंदाजपत्रकाप्रमाणे ही योजना पूर्ण व्हायला पाहिजे, त्या पूर्ण झालेल्या नाहीत। त्याचं महत्त्वाचं एक कारण आमच्या असं लक्षात आलं की एका ठेकेदाराकडे 33-35, म्हणजे एका ठेकेदाराला 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटीची कामं देण्यात आली आणि ते ठेकेदार गावातपर्यंत पोहोचलेत नाही। त्यामुळे महिलांना जे पाणी मिळायला पाहिजे, गावात प्रत्येक कुटुंबाला 55 लिटर प्रत्येक दिवसाला पाणी मिळायला पाहिजे, ते आजपर्यंत मिळालेलं नाही। म्हणून आम्ही गेल्या वर्षभरामध्ये अनेक आंदोलनं केली, लोकांच्यामध्ये जनजागृती केली, तरीसुद्धा योजना अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही। आपल्याला कल्पना आहे की उद्या 26 जानेवारी म्हणजे भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे होऊन गेले, म्हणजे अमृत महोत्सव होऊन गेला। परंतु देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि संविधानाला 75 वर्षे होऊन गेली, त्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा आमच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत। आज आम्ही याच्यासाठी आलो होती, ते पाणी परिषद आम्ही घेणार आहोत। प्रत्येक गावाला कळू द्या, प्रत्येक महिलेला कळू द्या, प्रत्येक गावातल्या व्यक्तीला कळू द्या की आमच्या गावामध्ये करोडो रुपये आलेला निधी कुठे खर्च झाला, किती काम झालं, ते ठेकेदाराने सांगावं, अधिकाऱ्याने सांगावं, म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होईल। आज अधिकारी म्हणतात की या गावामध्ये पाण्याची टाकी झाली, परंतु गावातले लोक म्हणतात पाण्याची टाकी झालीच नाही। मग आज आमने सामने जे काय व्हायचं ते होऊ द्या, त्याच्यासाठी आमचं आहे। जोपर्यंत लोकांना त्यांची समस्या मांडण्याचा अधिकार मिळेल आणि अधिकाऱ्यांना त्यांना लोक जाब विचारतील आणि अधिकारी त्यांना उत्तर देतील, ते जोपर्यंत समाधान आमचं होत नाही। आणि आज आम्ही ठरवणार आहेत, तर आज वस्तीला थांबणार आहेत आणि उद्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आम्ही उपविभागीय कार्यालय, जे प्रांत कार्यालय आहे, तिथे आम्ही सगळे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सभासद तिरंग्याला वंदन करण्यासाठी जाणार आहोत। भिवंडी पंचायत समितीवर आपलं हिशोब आंदोलन, या आंदोलनासाठी आपल्या शोधण्याकरता आपण या ठिकाणी आलेलो आहे। आमचा पाणी कुठे गेला? 2024 संपला, आज 25 आला, परंतु अजून आपल्या पाण्याचा पत्ता लागलेला नाही। माझ्या माऊलीच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी येणार होता, ती माऊली खुश होती। करोड रुपये खर्च करून माझ्या घरात नळ येणार म्हणून आम्ही खुश होतो। आम्ही लोकसभा भरला नाही, लोकसभा आपण 10 रुपये लोकसभा भरला का नाही योजनेकरता? मग त्या योजनेवर माझी मालकी आहे, ती मालकी आपण दाखवलेली आहे। म्हणून आज आपण त्याचा हिशोब घेण्याकरता या ठिकाणी आलेला आहे। आणि एवढ्याच या निमित्ताने मी प्रस्तावामध्ये सांगेन आणि मी माऊली आणि हेंद्र भाऊ यांना विनंती करून भरत भाऊंना की एक त्यांनी गाणे घ्यावं। गीत गाते सर्वांनी साथ द्यायचे। म्हणून जगण्यासाठी मला सारं करायचं